नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आता पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळते. आता काव्याचा प्लॅन असतो की पार्थला डिनरला घेऊन जायचं आणि तिथेच त्याला सगळे गैरसमज त्याचे मिटवायचे. पण हाच प्लॅन रम्याचा असतो की पार्थला जे आहे ते मस्त रोमॅन्टिक डेटवर घेऊन जायचं. पण मित्रांनो, आता रम्या पार्थला म्हणते की आपण डेटला जाऊयात, आपण डिनरला जाऊयात. तर पार्थ म्हणतो की मी नाही येणार, मला काम आहे. आता तिथेच काव्य म्हणते की आपण जेवायला जाऊया बाहेर. तर पार्थ तेव्हाही नाही म्हणतो. तर मित्रांनो, काव्यामध्ये एक मला तुमच्याशी बोलायचं, तुम्हाला यावंच लागेल. तर पार्थ नंतर होकार देतो आणि दोघेही मस्त जे आहे डिनरसाठी बाहेर जातात. आता बाहेर गेल्यावर जे आहे ते काव्याच्या मनात एकच असतं की यांच्या मनातला माझ्याबद्दलचा गैरसमज दूर करायचा. आता काव्य जे आहे ते त्याला म्हणजे हळूहळू सगळं समजून सांगण्याचा प्रयत्न करते. हळूहळू त्याचा विश्वास बसेल अशा गोष्टी सांगते आणि मित्रांनो, फायनली पार्थचा जो आहे ते काव्यावर विश्वास बसतो. आणि मित्रांनो, दोघांतलेही गैरसमज दूर होतात. पुन्हा एकदा दोघेही एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर तुम्ही हे सगळं पाहायला किती उत्सुक आहात ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.